उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना जेवणाबरोबर काहीतरी गोड पदार्थ म्हणून बनवूया ही आंब्याची खीर। पूर्ण रेसिपीची लिंक खाली दिलेली आहे, नक्की चेक करा। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया। त्यानंतर इथे मी बासमती तुकडा तांदूळ 1 चमचा स्वच्छ धुवून घेतले, ते सुद्धा घालूया आणि 2 मिनिटसाठी परतून घेऊया। 2 मिनिट परतून झाल्यानंतर तुमच्या आवडीचा कोणताही सुकामेवा घाला आणि छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्या। तांदूळ आणि सुकामेव्याचा रंग छान बदलल्यानंतर त्यात मी अर्धा लिटर दूध घातलं। दुधाला सतत ढवळत तांदूळ छान शिजवून घेऊया। 15 ते 20 मिनिटसाठी इथे मी सतत ढवळत तांदूळ शिजवून घेतला आणि मस्त घट्ट अशी खीर तयार झाली। शेवटला 1.5 चमचा साखर, कारण आंबा सुद्धा आपण घालणार आहोत, आंबा गोड असतो। पाव चमचा जायफळ पूड, पाव चमचा वेलची पूड घालून मस्त मिक्स करून घेऊया आणि लगेचच गॅस बंद करूया। कोणत्याही प्रकारचा एक आंबा घ्या। मी केसर आंबा घेतला आणि त्याचा गर मस्त मिक्सरला वाटून घेतला आणि कोमट खिरीमध्ये घालून मिक्स करून घेतला।